गीता एका तेजस्वी दुपारच्या वेळी सूर्यप्रकाशात न्हाऊन निघत फिरत होती, तेव्हाच रक्त ऊर्जेच्या अंधारमय शक्तीने प्रेरित झालेला एक दुष्ट राक्षस तिला इजा करण्याच्या उद्देशाने प्रकट झाला. तो राक्षस तिच्यावर झेपावला, त्याची राखाडी त्वचा द्वेषाने विकृत झाली होती आणि गीताच्या सहज प्रवृत्ती जागृत झाल्याने ती जागीच थिजली. गीताचा भाऊ रोहनला धोक्याची जाणीव झाली आणि तो तत्काळ कृतीत उतरला. दैवी क्षमता असलेला एक शक्तिशाली तरुण, त्याने आपल्या देव ऊर्जेचा वापर केला, एक तेजस्वी पिवळी आभा जी चांगुलपणाने स्पंदित होत होती. त्याने त्या राक्षसाचा सामना केला, त्याचे डोळे निर्धाराने चमकत होते. राक्षसाने पलटवार करत रक्त ऊर्जेचा प्रकोप सोडला, पण रोहनने आपल्या सुवर्ण शक्तीच्या लाटेने त्याला प्रत्युत्तर दिले. ऊर्जा एकमेकांवर आदळल्या आणि रोहनच्या देव ऊर्जेने रक्त ऊर्जेला दूषित केले, ज्यामुळे राक्षस कमकुवत झाला. रोहनने एक जोरदार ठोसा मारताच त्या प्राण्याची राखाडी त्वचा सुकू लागली, त्याचा मुक्का राक्षसाच्या चेहऱ्यावर बसला. त्या आघाताने राक्षस असुर लोकाकडे फेकला गेला, त्याला हद्दपार करण्यात आले. गीता धावत रोहनकडे आली, तिच्या चेहऱ्यावर दिलासा आणि कृतज्ञता स्पष्ट दिसत होती. रोहन हसला आणि त्याने तिला प्रेमाने मिठी मारली. ते दोघे सूर्यास्ताच्या दिशेने चालू लागले. राक्षसाचा पराभव ही एक दूरची आठवण बनली होती. आपल्या भावाच्या सोबतीने गीताला सुरक्षित वाटले आणि आपल्या बहिणीचे रक्षण केल्याचा रोहनला अभिमान वाटला. गीता आणि रोहन आनंदी होते, त्यांची हृदय आनंद आणि प्रेमाने भरलेली होती, ते त्यांच्या विजयाच्या उद्दारपणात रमले होते.